ज्यांना मिसळीचा व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना एक महत्त्वाची सूचना आहे। हल्ली बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की लोकांची उष्ट्या मिसळीचा जो कट आहे किंवा रस्सा आहे तो परत त्या मिसळीच्या टोपामध्ये ओतला जातो। तर ते पाप कधी करायचं नाही। आता मी लोकांविषयी काय बोलणार नाही, मी काय करतो तुम्हाला सांगतो। आमच्याकडे शितूत मिसळ सोबत एक वाटी रस्सा दिला जातो एक्स्ट्रा। तो ग्राहकाने काउंटरच्या बाहेर एकदा नेला, आमच्याकडे सेल्फ सर्व्हिस आहे, तो एकदा ग्राहकांना आम्ही दिला, ग्राहकांना तो खाओ अगर न खाओ तो आम्ही डायरेक्ट वेस्टेजमध्ये आम्ही टाकतो। म्हणजे तो म्हणजे खताच्या ह्याच्यात पण उपयोगी पडतो की आम्ही वाटेमध्ये एक शेणखाईसारखं हे केलेलं आहे, त्याच्यात सगळं ते आमचं मटेरियल जातं। गंमत अशी आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण जे पैसे कमवतोय ना की आपण लोकांकडून घेतोय ते पसले पाहिजे। तसे माझे आजोबा काय मला सांगायचे की तू जर एखाद्याकडनं पैसे घेतोयस तर ते पसले पाहिजेत। तुमची येणारी नोट ठरवते की ती हॉस्पिटलला जाणार, किती आनंदाला खर्च होणार आहे तुमच्या, किंवा बिझनेसला तुमचा खर्च चांगल्या ठिकाणी खर्च होणार की वाईट ठिकाणी। तर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना मिसळचा व्यवसाय चालू करायचा आहे, मिसळ सेंटर चालू करायचं म्हणा, आता आमची शितूत मिसळ जशी आहे तसं काही जण चालू करायचं म्हणा, तर त्यांना मी पहिला सल्ला दिला की जे बऱ्याच ठिकाणी, मी पण 2-3 ठिकाणी गेलो होतो फिरतीवर असताना, विजिट असताना, बऱ्याच ठिकाणी दौरा असताना माझा मी बघितलं की काय करायचं। मी बऱ्याच ठिकाणी असं करतात लोक की मिसळ दिल्यानंतर त्याच्यावर जो कंटेनर देतात ना छोटासा किंवा तो बाउल देतात, त्याचा जर रस्सा उरला तर परत ते मिसळीच्या टोपात म्हणजे ते टाकला जातो आणि ते सगळं उष्ट असतं। लोक कुठल्या हातानं कसं, उजव्या हातानं डाव्या हातानं आपल्याला कुठे माहिती काय घेतात, आणि काही ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे। त्याच्यामुळे मी जास्त लोकांविषयी काय बोलणार नाही, काय अन्य कोणाविषयी बोलणार नाही। आम्ही काय करतोय तुम्हाला मी सांगतोय। तर थोडंसं नुकसान झालं चालेल, पण ग्राहकाची फसवणूक कधी करायची नाही। आणि लक्षात ठेवा, तुम्ही आतमध्ये काय करता हे तुम्हाला माहीत असतं आणि ते परमेश्वराला माहीत असतं, तुमचा जर विश्वास असेल तर। कारण कसं आहे की ग्राहक तुमच्याकडे प्रामाणिकपणे येतो, तुम्हाला 4 पैसे देऊन मोठं करतो, तर त्याची फसवणूक आतल्यात कधी करायची नाही। माझ्या पण ओळखीमध्ये काही जण होते, मी त्यांना समजावलं की अरे बाबा हे असं करू नका दादा, म्हणजे फार नुकसान होतं। नुकसान झालं तरी चालेल, एक वेळ तुम्ही मिसळ थोडीशी महाग विका, पण हे असलं काहीतरी वाईट धंदा करायचा नाही, वाईटपणा करायचा नाही कधी व्यवसायामध्ये। त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं, यूट्यूबवर पण व्हिडिओ आहेत। फक्त मी कोणाविषयी बोलणार नाही, मी माझ्या इथे काय करतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। आमच्या इथे एक्स्ट्रा रस्सा कोणी मागितला, ऑलरेडी आमच्याकडे मिसळ सोबत एक रस्सा वाटी एक्स्ट्रा येते, ती जर कोणी खाल्ली किंवा नाही खाल्ली तरी ते आम्ही डायरेक्ट ती टाकून देतो। आम्ही फक्त ते आम्ही वेस्टेजमध्ये टाकतो थोडक्यात। म्हणजे एक खड्डा ठेवलेला आहे, त्या खड्ड्यामध्ये सगळा विषय जातो आणि लोकांना स्वच्छ मिसळ खायला मिळते, लक्षात ठेवायचं। आणि गंमत अशी आहे की कसं होतं, तुम्ही बरेच लोक काय म्हणतात की आम्ही मिसळ ती घेतलेली नाही, म्हणजे रस्सा खाल्लेला नाही आहे, रस्सा स्वच्छ आहे, आम्ही हात पण टच पण केला नाही, पण कसं आहे तुम्ही खाताना ना साधारण 1.5 फुटावर तुमचं ते क्षार तोंडात उडत असतात, थोडंसं बोलताना काही ना उडतं। त्याच्यामुळे आम्ही ती रिस्कच ठेवली नाही आहे। एकदा काउंटरच्या बाहेर म्हणजे त्या खिडकीतून तुम्ही रस्सा वाटी घेतलीत, आधीच सांगितलं की बाबा मला रस्सा वाटीत नको, लागला तर मी मागतो, तर गोष्ट निराळी। पण एकदा ग्राहकांच्या आजूबाजूला काउंटरवर तुम्ही सेल्फ सर्व्हिसप्रमाणे घेऊन गेलात रस्सा, त्याच्यानंतर तो रस्सा तुम्ही प्या, नाहीतर पिऊ नका। तो रस्सा दुसऱ्या ग्राहकाला दिला जात नाही, किंवा आमच्याकडे ती प्रथा नाही आहे परत त्या टोपामध्ये किंवा त्या पातेल्यामध्ये ओतायची। त्यामुळे आम्ही क्लीनच मिसळ देतो सगळ्यांना, एक गोष्ट सांगितली। त्यामुळे तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही व्यवसाय करताना ह्या बारीक बारीक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणून तुम्हाला मी शेअर करतोय। कारण ह्या गोष्टी पटकन शेअर करायला लोक घाबरतात, वाईट वाटेल, मला काय त्याचा फरक पडत नाही। मी जे चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट। ओके, धन्यवाद, आभारी आहे।